हे दहीहंडी की आज कोणाच्या फुटत नाही वाटते काय? तुम्हाला काय वाटते फुटिंग काय? चला पाहूया व्हिडिओमध्ये. दिवसभर आज रेल्वेचं काम करून थकून गेलो होतो. मग आलो कुर्ला स्टेशनवर. मुंबईमध्ये लोकलच्या फेऱ्या दिवसभर चालूच असतात, त्यामुळे तुम्ही मुंबईत कुठेही राहिले तरी 5 मिनिटात तुम्हाला लोकल भेटून जाते. बदलापूर पास पकडून मी आलो अंबरनाथले आणि स्टेशनवर उतरलो, जोरात पाणी चालू झालं. मग आपली छत्री काढली आणि आलो छत्रपती शिवाजी महाराज चौकात. माहिती गोपाळ काल्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दहीहंडीचे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि इकडे काही तेच चालू होतं. भले मोठे हायड्रा होते आणि त्याला दहीहंडी लटकवली गेली होती. स्टेजवर तर सांस्कृतिक कार्यक्रम चालू होते आणि ते पाचताना मला माहित पडलं की दहीहंडी फोड्याचा कार्यक्रम तर रात्री 9च्या नंतर आहे. मग मी रिक्षा पकडली आणि आलो घरी. पण आज तर आपल्या घरी मस्त शेवभाजी भात बनला होता. मग त्याच्यावर चांगला रट्टा मारला. मग आपली मैत्रीण सोबत घेतली आणि निघालो मी बाहेर जायला. यामध्ये अलग अलग कलरचे असतात, पण आपल्याला काळ्या कलरचीच आवडते. तुमची कोणत्या कलरची आहे ना कमेंट मध्ये जरूर सांगा. जोरात पाणी चालू होतं तरी लोकांची गर्दी कमी होत नव्हती. माना लागेल का लोकायले. आणि इकडे गोविंदा पथकाचे मनोरे उभे करणं चालू होते. आपल्याला या गोष्टी जेवढ्या सोप्या दिसतात तेवढ्या सोप्या नाहीत. हे लोक यासाठी पूर्ण वर्षभर मेहनत घेत असतात. अशी मेहनत आणि जिद्द असली तर आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये सफल होऊ शकतो. एक एक करून सर्व गोविंदा पथक दहीहंडी फोडायचा प्रयत्न करत होते, पण त्यांना काही ते जमत नव्हतं. शेवटी हे गोविंदा पथक दहीहंडी पर्यंत पोहोचलं आणि त्यांनी ते फोडली. अशा प्रकारे दहीहंडीचा कार्यक्रम पार पडला. भेटू मग आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक, कमेंट आणि मित्रांबरोबर शेअर करा.